नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनर मध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्ज डिझाइन बनवणार आहोत। तर स्लीव्ज डिझाइन ही वटपौर्णिमेसाठी लागणारी जे ब्लाउज असतात लेडीजचे त्यातली ही सांगितलेली स्लीव्ज डिझाइन आहे। वटपौर्णिमेसाठी स्पेशल म्हणून हा ब्लाउज मला स्टिच करायला सांगितलेला आहे। तर मी ही स्लीव्ज डिझाइन बनवते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा, म्हणजे असेच नवीन मी डिझाइनचे जे व्हिडिओ टाकत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अशा प्रकारे मी हा काट वेगळा काढून घेतलेला आहे। मला 2 स्लीव्ज बनवण्यासाठी मी कटिंग करून ठेवलेली आहे। तर लेडीजचा जो दंड घेर आहे त्यानुसार मी एवढी ही काट काढून ठेवलेला आहे। हा काट आपण बाजूला ठेवू आणि अशा प्रकारे सरळ हा ब्लाउज पीस मी कटिंग केलेला आहे। लांबीला भरपूर आहे, मी मोजून दाखवते तुम्हाला, कारण प्लेट्स घालायच्या असतात त्यासाठी आपल्याला कपडा जास्त लागतो। 19 इंच आहे, 19च्या दुप्पट करायचा। तर 19च्या दुप्पट जर केला तर 38 इंच असा लांबीला कपडा आहे। 38 इंच लांबीला आहे आणि उंचीला 8 इंच घेतला आहे मी। उंचीला जो मी 8 इंच घेतला आहे तो शिवून आपल्याला उंचीला 6 इंचाचा पाहिजे। 6 इंचाचा जर पाहिजे तर मी एवढा एक्स्ट्रा का घेतला आहे तो स्टिच करताना तुम्हाला कळेलच। प्लेट घालताना अशा दोन्ही साईडने आपण जेव्हा प्लेट घालतो तेव्हा कपडा हा आकसला जातो, त्यासाठी तो उंचीला मी जास्तच ठेवते। प्रत्येक वेळेस माझा हा कपडा जास्तच राहतो। मग उरलेला कपडा आपण कटिंग करून टाकतो, मग त्यानुसार आपली स्लीव्ज डिझाइन ही खूप छान पद्धतीने तयार होते। तर ही स्लीव्जची उंची मला 9.5 इंच घ्यायची। तयार उंची आपली अशी 9.5 घ्यायची। त्यासाठी मी इथे पण एक्स्ट्रा घेतलेली आहे, इथे पण स्टिचमध्ये जाईल वरच्या साईडने आणि खालच्या साईडने, त्यासाठी मी एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे। तर कधी पण शिलाई मार्जिंगसाठी जास्तीचा कपडा राहून देत जायचा। काठ बाजूला ठेवू आपण आणि अशा प्रकारे जोडून ब्लाउज पीसाचा आपण मध्य काढून घ्यायचा। अशा प्रकारे मध्य काढला की ओपन करून घ्यायचा कपडा। हा आपल्याला मध्य इथं दिसतोय, तर ह्या मध्यापासून त्या साईडला आपल्याला किती प्लेटा घालायच्या त्यानुसार मी 2 इंचावरती प्लेट घेत असते। तुम्ही देखील 2 इंचावरती जर प्लेट घेतली तर भरपूर छान पद्धतीने अशा प्लेटा तयार होतात। तर ही 2 इंचावरती, त्याच्या पुढची 2 इंचावरती, अशा प्रकारे मला 4 प्लेट्स तर घालायच्या आहे। मग मी अशा प्रकारे इथे 8 आहे, इथे 6 आहे, इथे 4 आहे, 2 आणि इथे 1, अशा पद्धतीने मी हे 1 2 3 4 प्लेट माझ्या तयार होत्यात। तर तसेच या मध्याचा मार्किंग केलेली आपण कट टाकलेला आहे, तो लक्षात ठेवून आपण या साईडने देखील मार्किंग करून घ्यायची आणि 8 इंच ही जी मार्किंग आहे ही मार्किंग आपली सर्वात महत्त्वाची असते। या मार्किंगवरती आपल्या प्लेटा घालून घ्यायच्या। अशा प्रकारे फक्त इथे धरून आपण अशी प्लेट न टाकता दोन्ही साईडनी जर पकडली तर प्लेट ही व्यवस्थित प्रकारे तयार होते। कधीही प्लेट घालताना माझ्या एकामागे एक अशा 4 दिसत आहे, तर यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे ही एक, तर ही दुसरी आपल्याला थोडी अशी अंतरावर साईडला घ्यायची।
त्यासाठी खालची प्लेट थोडी पुढे एक रेष इतकी, आपलं टेपचा एक रेष असते ना तितकी पुढे, त्यानंतर 2 नंबरची प्लेट, त्यानंतर 3 नंबरची प्लेट, नंतर 4 नंबरची प्लेट. अशा प्रकारे या प्लेट्स तुम्ही ठेवून घ्यायच्या. खूपच अशा एकावर एक नाही ठेवायच्या. अशा पद्धतीने जर तुम्ही देखील प्लेटा ठेवल्या तर तुमच्या स्लीव्ज डिझाईनचा लुक खूप छान पद्धतीने असा तयार होतो. आपण ही लॉक करून घेऊ. तुम्ही बघू शकता लुक किती छान दिसतोय. आता या पद्धतीने इकडच्या पण आपण प्लेट्स घालून घेऊ. इथे दोन्ही प्लेट्सच्या मध्ये गॅप अजिबात येऊन नाही द्यायचा. या देखील प्लेट्स आपण लॉक करून घेऊ टिप टाकून. या प्लेट्स आपल्या तयार होता. नंतर त्या अशा पद्धतीने आपल्या दिसतील. तुम्ही बघू शकता मी ह्या ज्या प्लेट्स टाकल्या आहे नंतर त्या जर आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायच्या आहे, त्या जर या पद्धतीने आपल्याला स्टिच करायच्या आहे, वरून आपण मुंड्याच्या साईडने असा जर शेप देणार आहोत, गोलाकार शेप आपल्या जो स्लीवचा आहे तो देणार आहोत, तर मी जो एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे तर तो इथे आपल्याला घ्यायलाच लागतो. कारण की आपली ही जी टीप आहे आपण ती या पद्धतीने स्टिच नाही करू शकते. आपण जेव्हा हा काठ स्टिच करू तर तो आपल्याला अशा पद्धतीने सरळच स्टिच करायचा आहे. इकडच्या साईडला जेवढा कपडा खाली जातोय तो खालीच जाऊन द्यायला लागतो आणि त्यानंतर उरलेली स्लीव्ज ही वरच्या साईडने आपण कटिंग करायची असते. त्यासाठी एक्स्ट्राचा 2 इंच 2.5 इंच इतका कपडा तो राहू द्यायचा. अशा पद्धतीने डिटेलमध्ये मी स्लीव्ज डिझाईन कशी बनवायची ती सांगते, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आपली ही वरच्या साईडची जी डिझाईन आहे, ज्या प्लेट्स आहे त्या घालून झालेल्या आहे. आता हा काठ आपल्याला जो स्टिच करायचा आहे त्या काठाचा आपण मध्य काढून घेऊ. अशा पद्धतीने हा मध्य निघाला. हा मध्य त्यानुसार आपण इथे स्टिच करायची. या मध्यावरती इथे स्टिच ठेवायची. तर खालची आणि वरची बाजू व्यवस्थित बघून आपण ही स्टिच करणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही चुन्या आणि काठ लावून ही डिझाईन तयार झालेली आहे. तर आपण जी बाही कटिंग करून ठेवलेली एल्बो स्लीवची तिचं अस्तर ते आपल्याला जोडायचं आहे. हे जे अस्तर आहे अस्तरचा मध्य काढून घ्यायचा. हा अस्तरचा मध्य आणि हा जो मध्य आहे आपला तो एक समान ठेवून आपण स्टिच टाकून घ्यायची. दंडघेराच्या साईडनी अस्तर जोडून घेऊ. इथे थोडं बोटाने प्रेस करून घेतला कपडा की पलटी मारून घ्यायचा अशा पद्धतीने आणि इथे एक स्टिच देऊन घ्यायची.
इथे स्टिच दिली की वरच्या साईडने तुम्ही प्लेट्सचा लूक बघू शकता, अतिशय सुंदर प्रकारे तयार होतो. तर याला आणखी छान असा लूक येण्यासाठी आपण त्या सेट करू. तर आपल्याला खालच्या साईडचं जे अस्तर आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात दिसतंच आहे. तर आपण हा साईडचा थोडा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकू. या प्लेट आपल्याला जर जास्त अशा प्रकारे लांब पाहिजे असतील इकडनं तर तुम्ही लांब लांब पण सेट करू शकता, किंवा जवळ पाहिजे असतील तर जवळ देखील तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर ही 2 नंबरची, नंतर ही 3 नंबरची. सर्व प्लेट्समधलं अंतर हे सारखंच ठेवायचं एक समान, म्हणजे ते दिसायला आकर्षक वाटतात. एवढे आपण स्टिच करून घेऊ. या साईडच्या देखील आपण त्याच पद्धतीने सेट करून घ्यायच्या. लॉक करून घ्यायच्या. तर आपण ही टीप डायरेक्ट इकडे अशा पद्धतीने काढून घेऊ. त्याच्या साईडचा अस्तरचा कपडा थोडा थोडा दिसत होता, त्यानुसार मी टीप टाकून घेतली. तर इकडच्या साईडचं देखील आपण टीप टाकून घेऊ. अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही अस्तरच्या साईडने बघू शकता, कुठेच आतमध्ये स्टिच दिसत नाही, फक्त साईडने स्टिच दिसते आणि आपली डिझाईन आकर्षक अशी तयार झालेली. तर ही जी आपण उंची घेतलेली आहे, ती जी आपली क्लायंटची जेवढी उंची आपल्याला तयार घ्यायची आहे ती चेक करून घ्यायची. तर मला 9.5ची घ्यायची आहे. तर 9.5 इथे आणि आपली ही जी स्टिच आहे ती इथे आली. तर ही स्टिच आपण इथे अशी घेऊन टाकायची आणि आपली जी उंची आहे ती तयार उंची आपण ब्लाऊजला जोडताना तेवढी लक्षात ठेवून आपण स्टिच द्यायची. तर अशा पद्धतीने ही स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप अशी आकर्षक आणि सुंदर पद्धतीने ही तयार झालेली आहे. आणि इथे सेंटरवरती आपण एक बटन लावू. हे अशा पद्धतीचं बटन आहे जे स्लीव्जला मॅच होतं आहे. अशा पद्धतीने ही माझी स्लीव्ज डिझाईन तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.